सकाळी आज टिफिनला छान शिमला मिरचीची भाजी बनवली होती. ही शिमला मिरचीची भाजी तीळ वगैरे टाकून आणि शेंगदाणे वगैरे टाकून एकदम छान होती वरण भातासोबत. आणि इकडे अद्दूचा मोबाईल बघणे चालू होता. नंतर दुपारी अद्दू वगैरे झोपल्यावर किचन ओटा तसंच आवरायचं बाकी होता त्याला, कारण एवढी झोप आली होती ना, कारण त्याने मला इकडे काहीच आवरू दिलं नाही. पहिले झोपायचं मम्मा म्हणे आणि त्याला झोपायला नेलं. नंतर मग बाकीची कामं आवरली, किचन ओटा वगैरे साफ केला. किचन ओटा जर साफ केला नाही तर असं वेगळंच वाटते. आणि भांडी वगैरे पण पडली होती. असं छान पहिले किचन ओटा वगैरे साफ करून गेला. आणि काल जी भाजीपाला आणला होता मी तो पण लावायचा बाकी होता. तसंच रात्रीला लेट झालं होतं आणि तसंच झोपून गेलो, बरेच वेळ झाला होता. बाकी शिल्लक कामं केली आणि भाजीपाला तसंच राहून गेला लावायचा. तो जर लावला नाही तर 8 दिवस तर वेगळाच पुरायचं कामच नाही, खराब होऊन जातो वरती. आणि फ्रीजला जर व्यवस्थित सेट करून ठेवला तर बरेच दिवस 8 दिवस आपल्याला बघायचं काम नाही. आणि अशा भाज्या वगैरे व्यवस्थित लावून ठेवल्या, चिरून वगैरे ठेवल्या. आणि पालक मेथी वगैरे असे छान सोलून ठेवले. आणि अशा प्रकारे मुळा वगैरे व्यवस्थित ठेवला. आणि जे फ्रूट्स आणले होते ना ते फ्रूट्स पण एका टोपलीमध्ये व्यवस्थित ठेवून दिले. आणि जे फ्रूट्स आपण ठेवतो ना ते फ्रीजमध्ये ठेवू नका म्हणतात, त्यामुळे मी वरतीच टोपलीमध्ये ठेवत असते. आता पहिले ठेवायची फ्रीजमध्ये, जेव्हापासून माहीत झालं ना तेव्हापासून असं वरतीच टोपलीमध्ये ठेवायला लागली. आणि अशा प्रकारे ज्या मिरच्या आहेत ना ते देठ काढून घ्यायची. देठ काढून ठेवले तर ते बरेच दिवस राहतात, फ्रीजमध्ये सेट होतात. नाही तुम्ही देठ नाही काढले तर लगेचच खराब होतात. आणि जर मला 4 वाजता थोडीफार भूक लागली होती, म्हटलं ते जे मी सारण ठेवलं होतं ना डोस्याचं थोडं उरलेलं, त्याचा उत्तप्पा बनवायला घेतला होता. संध्याकाळी भूक लागल्यावर असं काही ना काही चटपट खावंसं मन करत होतं. तर असं छान बारीक कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलं होतं. आणि तिखट मीठ वगैरे जे जे माझ्याकडे साहित्य होतं ते मी ॲड केलं. आणि कोथिंबीर वगैरे ॲड करून असं छान उत्तप्पा तयार करून गरम गरम खायला घेतला होता. नंतर थोडं झाडांना, माझ्या गॅलरीमधली झाडं फारच सोपले होते आज, त्याला पाणी द्यायला घेतलं होतं. आणि छान असं पाणी वगैरे देऊन झालं. आणि संध्याकाळची झाडझूड वगैरे करून घेतली. आणि संध्याकाळीचा दिवा लावायला घेतला होता. अद्वीची अशी मध्यात लुडबुड चालूच असते प्रत्येक कामात माझ्या, तुम्हाला दिसतोच. असं छान दिवा वगैरे लावून घेतला. तो सुद्धा आला होता, त्याला अगरबत्तीच लावायची होती, तेव्हापासून मागे लागला होता, त्यामुळे त्याला पण सुद्धा लावू दिली. आणि छान असं नमस्कार वगैरे केला. त्याने पण रोज माझ्यासोबत शुभंकरोती वगैरे म्हणतो, असं त्याला छान वळण लागलं आहे ते तरी एक. आणि असा होता आमचा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.